श्री गणेश आर्ट्स गोरेगाव पश्चिम, विपुल प्रताप जाधव यांची गणपती शाळा आहे. ते गणपतीच्या मूर्तीचं काम सुरू आहे. अच्छा, आतमध्ये सगळे मूर्त्यांचं काम सुरू आहे. नमस्कार. मूर्त्या बनवून झालेल्या आहेत. त्या मूर्त्या बनवून झालेल्या आहेत, पाहू शकता. आता रंगकाम बाकी आहे. हे सगळ्या ऑर्डरच्या मूर्त्या आहेत सगळ्या. ऑर्डरच्या पण आहे, नॉर्मल. अच्छा, नॉर्मल म्हणजे कोणी वॉकिंग करून घेऊ शकतं. बरोबर. नमस्कार. 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 आपलं नाव साहेब? प्रफुल्ल जाधव. अच्छा, आपलं नाव? तुम्ही मूर्तिकार आहात? मूर्तिकार आहे, माझा भाऊ आहे. विपुल जाधवच्या नावाने हा कारखाना आहे. अच्छा अच्छा, ओके. आणि इथे कसल्या शाडूच्या मातीच्या आणि पीओपी दोन्ही मूर्त्या आहेत इकडे? दोन्ही, शाडू माती पण आहे, पीओपी पण आहे. अच्छा, ह्या आता घरगुती मूर्त्या आहेत? हे घरगुती आणि सार्वजनिक. सार्वजनिक तुम्ही बनवता? म्हणजे किती मोठ्या बनवता असे सार्वजनिक? 30-32 फूट पर्यंत आपलं एवढं जातं तुमचं? अच्छा, समोर कारखाना आहे तुमचा? समोर पण, मागे ग्राउंड. मागे सुद्धा? अच्छा, ग्राउंड आहे मागे. अच्छा अच्छा. आणि नॉर्मली कितीचे येतात असं काय, म्हणजे 1 फुटाची असेल किंवा 2 फुटाची मिनिमम शाडूच्या मातीमध्ये? 3-3.5-4 हजारपासून स्टार्ट आहे सुरुवात. म्हणजे 1.5-2 फुटापर्यंत? 1 फुटापासून. 1 फुटापासून, बरोबर. आणि हे पेपर मूर्त्या बनवता तुम्ही? पेपरच्या आणि पेपर आणि लगदा मिक्स आहे त्याच्यात. अच्छा अच्छा, ह्याच्यात पेपर लगदा मिक्स आणि मातीचे इको फ्रेंडली पण आहे, पीओपी पण. पीओपी पण बरोबर बरोबर. आता एक्झॅक्टली हा पत्ता कुठे आहे आपला, कोणाला घ्यायचा असेल? मोतीलाल नगर 1 नंबरला आहे. अच्छा. सेजल पार्कच्या इथे, जीएसटी कॉलनी रोड, नियर पीटर जिम. अच्छा. आणि गोरेगाव वेस्टला? गोरेगाव वेस्ट म्हणजे लिंक रोड जस्ट 2 मिनिटं. लिंक रोड आणि एसपी रोड सेंटरला. बरोबर बरोबर. आणि हे टायमिंग काय, कोणाला घ्यायची असली मूर्त्या? टायमिंग सकाळी 10 ते रात्री 11.
10 ते 11. हो. अच्छा अच्छा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. आणि तुमचा संपर्क नंबर? संपर्क नंबर आहे 9820522120. ओके. अजून एक नंबर आहे तो 9821408423. ओके, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्री गणेश आर्ट्स गोरेगाव, इथे मोठे गणपती होतात, तयार होतात. भव्य असं मंडप बांधलेलं आहे, गणपती शाळा आहे, गणपती इथे बनवतात. अरे वा, सुंदर गणपती आहेत. आता याच्या झोपड्यावर आणि आहेत, युनिक आहेत इथे, वेगळे ना? हां, सगळे युनिक पीस. वा, सुंदर आहेत. अरे वा, शिवलिंग, विविध प्रकारचे गणपती आहेत इथे. वा, सुंदर. हे एकदम वेगळेच आहेत, एकदम वेगळे आहेत. आता सध्या काम बाकी आहे पेंटिंगचं. आणि तरी आता हे किती वेळ लागतो हे सगळं पेंटिंग आणि करायला? तरी आता 15-20 दिवस तरी जातील. एक गणपतीची मूर्ती तयार व्हायला पूर्ण किती वेळ लागतो? म्हणजे एका ह्याला मातीची असली की ती काढता आणि POPचे डायमधनं म्हणजे दाबून काढले, हाताने मेकिंग केली तरी 2 दिवस जातात. अच्छा. मग सुकल्यानंतर पेंटिंग. हो. अच्छा, मग हे हाताने तुम्ही करता की स्प्रे पेंटिंग करता? स्प्रे पेंटिंग. आणि बारीकीचं काम? हँड पण आहे, पण स्प्रे जास्त. अच्छा, डोळे आणि तुम्ही हाताने तुम्ही एकदम सगळं हाताने. मग त्याचे स्पेशलिस्ट कोण असेल? स्पेशलिस्ट. बरोबर. वा, धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद.